सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी व राजकीय नेत्यांनी आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे कंबर कसलेली आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 2मध्ये जनतेच्या मनातून जाणून घेऊया की निवडणुकीचे वातावरण कसे चालू आहे या भागात. काय सांगाल चाचा? मामा काय सांगाल, या भागातून कोणकोण उमेदवारीसाठी उभे मुसळे. तुम्हाला काय वाटते, कोण निवडून येईल? मुसळे ना, मुसळे. चाचा, या भागात आता महाविकास आघाडी, शिवशाहू आघाडी आणि महायुतीतले बरेच उमेदवार निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत. त्यापैकी कोण वाटते तुम्हाला निवडून येईल? बघा, आम्हाला आता बंडाबा मुसळे आहेत, ती बाई मिसेस मंगला मुसळे आणि स्वान जांभळे, माळी आणि चौथं राजू काबाडे हे येईल असा अंदाज म्हणून. त्यांच्याकडून काय विकासाची अपेक्षा आहे तुमच्या? आपण सगळे गल्लीतला विकास, पाणीचा प्रश्न आणि रोडचा लाईटचं, पाणीचा प्रश्न म्हणजे लई चालू आहे. पाणीचा प्रश्नासाठी 8 दिवसाला 4 दिवसाला पाणी येतं आहे. पाणी लवकर सुटत नाही. गल्लीचा विकास नाही, घाण काढत नाहीत, गटरचं घाण नाही, रोड लुटणं नाही. या कामासाठी आम्ही ते बंडू मुसळेला निवडून द्यायचं आमचं हे परत चालू आहे. एवढ्या समस्या आहेत तर मग आधीच्या लोकप्रतिनिधींनी काम केलेलं नाही? थोडं केलं ते, मग एवढं पद्धतीने केलं नाही. जे करायचं काम केलं नाहीत. दादा, काय वाटते, कोणामध्ये रसिकेच होईल? नाही तर ही जी निवडणूक आहे आपल्या प्रभाग क्रमांक 2मधली जी निवडणूक आहे, ह्या एक आठीतटीची लढत होईल असं वाटते. आणि सगळेच उमेदवार स्ट्रॉंग आहेत सगळ्याच पक्षाचे. आणि कामगार वस्ती असल्यामुळं गेले बरेच वर्ष इथं जांभळेसाहेब नगरसेवक, म्हणजे जांभळ्यांची सत्ता इथं बऱ्यापैकी होती. आणि आता पण जांभळ्यांची घरातली शीट इथं राहिलेली आहे आणि भाजपच्या पण शेटा सगळ्यात चांगल्या आहेत. तसंच आपले शाहू आघाडीवाल्यांच्या पण शेटा सगळ्यात चांगल्या आहेत. तर डेव्हलपमेंटची कामं, जाहीरनामा कोणाकोणाचा कसं निघतो आहे त्यावर लोक विचार करतील बऱ्यापैकी. पण बऱ्याचशा समस्या पण भागामध्ये आहेत की निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांना आपली एक विनंती आहे, माझी पण वैयक्तिक पण विनंती आहे आणि आमच्या भागातल्या लोकांकडून, की भागामध्ये जिमचा प्रश्न आहे, ओपन जिम नाही आहे कुठली. त्यानंतर भागामध्ये एखादा लग्न कार्यासाठी एखादा हॉलची सोय काही नाही आहे. त्यानंतर एखादी अभ्यासिका लायब्ररी असावी असं वाटते. कारण आमच्या भागातनं मुलं अभ्यासासाठी रवींद्रनाथ टागोर वाचनालय किंवा बालाजी वाचनालय म्हणजे एवढे लांब जातात. आणि इथं जर एखादी लायब्ररी वगैरे झाली तर इथल्या नवीन मुलांना, युवकांना एक संधी चांगली मिळेल. त्यामुळे भागात आता जी लोक इलेक्शन लढवत आहेत तर त्या सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे की निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वांनी भागात प्रॉपर लक्ष देऊन जी कामं आपल्या भागात, ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी आपल्या भागात झाल्या पाहिजेत. आज जी मंडळं आहेत बऱ्यापैकी, जी स्पोर्ट्सची क्लब आहेत, ती सगळी गाव भागात, म्हणजे तिकडे खाली तुम्ही जर राधाकृष्ण टाकीपासून खाली गेला तर तिकडेच सगळे स्पोर्ट्स अकॅडमी आहेत. आपल्या भागात एखादी अकॅडमी नसल्यामुळे आपल्या भागातील एखादाही तरुण खेळातून, स्पोर्ट्स कोट्यातून कुठल्याही नोकरीला वगैरे लागू शकत नाही. आमच्या भागात म्हणजे असं डेव्हलपमेंटची ज्या गोष्टी, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी कराव्यात एवढी विनंती करतो. तर महायुतीमध्ये पण या भागातले जांभळे गटाचे 2 उमेदवार आहेत. काय वाटते? आहेत की सुहास अशोकरावजी जांभळेसाहेब महायुतीतून आहेत, त्यांचं पण काम चांगलं आहे. बाकीचे पण महायुतीचे सर्व उमेदवार चांगले आहेत, सगळ्यांची कामं चांगली आहेत. पण आत्ता ह्या आठीतटीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कसे काय निवडणार, वार्ड मोठा असल्यामुळं तसं परफेक्टली सांगता येतं कोण, म्हणजे किती मतानं कोण विजय होईल आणि काय होईल. कारण वार्ड भरपूर मोठा आहे, 13-14 हजाराचा वार्ड आहे आणि सगळी पूर्ण कामगार वस्ती आहे. त्यामुळे तर बघूया काय काय होते, कसं काय काय होते. महायुतीचे उमेदवार जे आहेत ती मातबर आहेत सगळे या भागातले, त्यामुळं काय पॅनल येईल असं वाटते? हा वाढते, पण शेवटी जनतेचा कौल आहे. जनता काय करते, जनता जनार्दन जनतेच्या विषयी सगळे, जनतेला जो उमेदवार पटेल
त्या उमेदवाराला जनता मतदान करेल. मामा काय वाटते तुम्हाला या भागात कोण निवडून येईल? सुहास जमळे. त्यांच्या घरातीलच आधी नगरसेवक होते, त्यांनी बरेच काम केलेले आहेत, त्यामुळं असं वाटते. हो बरोबर, तिने कामं केल्यानं मग निवडून येणार. धन्यवाद मामा. दादा काय वाटतं या प्रभाग क्रमांक 2मध्ये मातबर नेते उभडलेत निवडणुकीत, कोण येईल असं वाटतं? काय सांगता येत नाही. मतदान तर क्रॉस मतदान होईल असं वाटायला. एकामेकाला माणूस बघून निवडून येणार भागातल्या विकासासाठी. भागातल्या विकासावरच या मतदान होणार आहे, म्हणजे भागातलाच माणूस निवडून येणार आहे कुठला बी, ज्याने कामं केलं ते. त्यामध्ये मग शिवशाहू आघाडीचा काय महायुतीचा? तसं काय सांगता येत नाही, कुठला बी येऊ शकतो. असं तसं तुमच्या मनात काय आहे मग? तसं आहे नाही, कसं आहे आता मतदानावर राहणार लोकांच्या, कोण बी येणार का स्थानिक कोणतरी येणार. धन्यवाद. आपण प्रभाग क्रमांक 2मधील जनतेच्या मनातील नगरसेवक हे कौल जाणून घेतलेलं आहे. जनतेच्या मनातील नगरसेवक कोण होणार हे जाणून घेतलेलं आहे. कॅमेरामन निखिल बेसेसह मी रोहन यारलगे, एम मराठी, इचलकरंजी.